एक राजा म्हणून निर्णय देताना ते कठोर होते आणि कविता करताना माणूस भावनिक असावा लागतो. त्याची ती संवेदना असावी लागते. ते कवीसुद्धा होते, ते संवेदनशीलसुद्धा होते. ह्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलूसुद्धा तुमच्या या कादंबरीत दिसतात आणि त्यांच्या हां, व्यक्तिमत्वात दिसतात. हे व्यक्तिमत्त्वाचं मला तर असं सांगायचं आहे, की सामाजिकदृष्ट्या सुद्धा संभाजी महाराज एवढे प्रागतिक विचारांचे होते, की शिवाजी महाराजांना आवडायचं नाही गुलाम म्हणजे आपल्या स्वराज्यातली लहान मुलं, मुली जे फिरंगी किंवा सिद्धी विशेषतः पळवून न्यायचे. बोटीच्या बोटी मुलं भरून आणि परदेशामध्ये कुठं आफ्रिका असेल किंवा वेस्टर्न कंट्रीज असतील, तिथं नेऊन ही लहान मुलं विकली जायची. तर ह्या गुलामांच्या विक्रीला शिवाजी महाराजांनी बंधनं आणली होती जाचक, की ही पद्धत बंद व्हावी म्हणून. पण संभाजी राजा हा त्या काळातला पहिला राजा असा होता, की ज्यांनी कायद्यानं गुलामांच्या विक्रीवर बंधन घातलेलं होतं आणि यातून त्यांचं मोठेपण दिसतं. म्हणजे जरूर ते हिंदू होते जन्मानं. शिवाजी महाराज, संभाजी महाराज हिंदू धर्मात जन्मले, वाढले. त्यांच्या घरामध्ये पूजा अर्चा अगदी राज्याभिषेकापर्यंत हिंदू पद्धतीने झालं. तरी हिंदू धर्माचाही त्यांनी अतिरेक केला नाही, किंवा दुसऱ्यांचा द्वेष नाही. दुसऱ्यांचा द्वेष केला नाही. उलट ते दोघेही पिता पुत्र एका विराट मानवी धर्माचे पाईक होते.